उंबरखिंड म्हणजेच जणू 15 किलोमीटर लांबीची बंदुकीची नळीच होती। मोगली सैन्याने उंबरखिंडपुरती ओलांडलेली नव्हती। त्या अरुंद जंगली खिंडीत ते भयंकर ठेचून निघत होते किंवा थेट स्वर्गात जात होते। या भयंकर चित्ते हल्ल्याची खबर धडपडत धावत मोगली सरदारांनी पिछाडीवर असलेल्या आपले सेनापती कारतलब खान साहेबांना दिली। बातमी देणारे व्याकुळ झाले होते। हा भयंकर प्रकार खानाला अनपेक्षित होता। हे सगळंच बादशाही सरदार आपल्या प्रचंड सैन्य संख्येवरती आणि युद्ध साहित्यावरती भाळलेले असायचे। त्यांना वाटायचं की मराठे मुठभर आहेत, मारून टाकू। पण त्या मुठभर मराठ्यांची ताकद सुरुंगाच्या दारूसारखी होती। कारतलब खान सुन्न झाला, कारण पाठोपाठ सर्वनाशाच्या खबरा येऊ लागल्या। यावेळी ती रायबागन आपल्या घोड्यावरती गप्प बसलेली होती। खानाने आपला घोडा रायबागनकडे वळवला आणि तो आगतिक शब्दात तिच्याशी बोलू लागला। रायबागन साहिबा, अब मैं क्या करूं, क्या हालत हो गई है अपनी। त्यावरती रागावलेली रायबागन खानाला म्हणाली, पुण्याहून निघताना आपण मला सल्ला विचारला होतात का? आपण शिवाजीच्या कोणत्या भागात नि कसे जाणार आहोत हे ठाऊक होतं का? असे प्रश्न रायबागन यांनी कारतलब खानाला विचारले। खानाला आपली चूक कळून चुकली होती, पण आता या बाईच्या शिकवणीचा ऐन कल्लोळात काय उपयोग होता? तो म्हणत होता, अब मैं क्या करूं, आणि तोच प्रश्न तो पुन्हा पुन्हा रायबागनला विचारत होता। यावर रायबागनने अगदी स्पष्ट शब्दात त्याला सुनावलं की हे असलं साहस म्हणजे आत्मघातकी वेडेपणा आहे। मी अजूनही आपल्याला सांगते की आपण मुकाट्याने शिवाजी राजांकडे ताबडतोब वकील पाठवा, शरण जा, क्षमा मागा त्याची। जो राजा फार मोठ्या उदार मनाचा आहे, अजूनही तो तुम्हाला क्षमा करल, नाहीतर तुमचा सर्वनाश हा निश्चितच आहे। आणि ते खरंच होतं। खानानं आपला वकील पाठवला, पण त्या प्रचंड गोंधळ गर्दीमध्ये शिवाजी राजाला गाठण्यासाठी जायचं कसं? अखेर मोठ्या धडपडीने तो वकील महाराजांपर्यंत जाऊन पोहोचला। हे मोगलांचं नशीब। त्यानं महाराजांच्या पुढे व्याकुळ होऊन विनवणी केली की आम्ही माहीत नसलेल्या या मुलखात आलो, आमचं चुकलं, आम्हाला माफ करा। आपल्या तीर्थरूप साहेबांचा आणि कारतलब साहेबांचा दोस्ताना फार मोठा आहे, आपण मेहर नजर करावी, आपण रहमदिल आहात। महाराजांनी मन मोठं केलं आणि म्हणाले, एकाच अटीवरती, तुमच्या खान साहेबांनी जे जे काही बरोबर आणलं आहे ते सर्व जागच्या जागी टाका आणि रिकाम्या हाताने निशस्त्र परत जा। कबूल? जी कबूल। खजिना, तंबू डेरे, घोडे, डंके झेंडे आणि सर्व खजिना म्हणजेच युद्ध साहित्य जागच्या जागी टाकून खान परत जाण्यास कबूल झाला। त्याला हे भागच होतं। त्याची प्रचंड फजिती मावळ्यांनी केली होती। खान परत निघाला, मान खाली घालून निघाला। त्याचं महत्व आणि स्थान कायमचं संपलं। तो आयुष्यातून उठला। या उंबरखिंडीच्या युद्धात नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, पिलाजी सरनाईक इत्यादी उर्मट हत्यारांचे सरदार महाराजांच्या बरोबर होते। सर्वांनी मोगलांच्या विरुद्ध हत्यार चालवून हौस फेडून घेतली होती। शाहिस्ते खानाने हिशोब वहीमध्ये आणखीन जबर पराभव झाला। एक गोष्ट आपल्या लक्षात आली ना, की कारतलब खान लोणावळ्याकडून पश्चिमेला उंबरखिंडीत आला, पण महाराज आधीच बहुधा 1 फेब्रुवारी 1661 ला पुण्याकडून ताम्हणीच्या किंवा सवाष्णीच्या घाटाने कोकणात उतरले आणि त्यांनी उंबरखिंडीच्या तोंडावरच खानाची वाट अडवली। त्यांचं सगळं होतं नव्हतं ते साहित्य कब्जात घेतलं, अंगावरचे कपडे शिल्लक ठेवले। हे खानानं आणि त्याच्या सैन्याचं नशीबच होतं। महाराज 3 फेब्रुवारी 1661 रोजी पाली, जांभूळपाडा, नागेठणे या मार्गाने महाडकडे निघाले। पण त्यांची सावधता केवढी, त्यांनी नेताजी पालकरांना सुमारे 2-1 हजार फौजनीशी उंबरखिंडीतच ठेवलं। न जागो फजित पावलेला कारतलब खान पुन्हा युद्ध साहित्य जमवून कोकणात उतरू पाहिला, तर त्याच्या दुसऱ्या फजितीची व्यवस्था महाराजांनी नेताजींवरती सोपवली होती। महाराज आता चिपळूण जवळ श्री परशुरामाच्या दर्शनासाठी निघाले। महाराज धार्मिक होते, पण त्यांच्या कामाच्या आड ते देवधर्म, व्रतवैकल्य येऊ देत नव्हते। ते उरकूनच आता श्री दर्शनास जात होते।